तर चला बनवू आज झटपट असे साबुदाणा वडे। तर त्यासाठी साहित्य: भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, साबुदाणा पीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्याचसोबत इथं हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं यांचं मिक्सरला फिरवून असं वाटण करून घेतलेलं आहे। तर सगळ्यात अगोदर मी इथं ना 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी ठेवून चांगला भिजवून घेतला होता। साबुदाणा चांगला फुललेला आहे। त्यानंतर इथं जे उकडलेले बटाटे आहेत ते बटाटे मी या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेते। तर तुम्ही इथं खिसून पण घेऊ शकता, कारण आपलं हे पीठ मळूनच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। त्याचसोबत हे साबुदाणा पीठ मी घरीच बनवलेलं आहे, मिक्सरमध्ये साबुदाणा घेऊन त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे। तर 2 चमचे हे साबुदाणा पीठ घेतले, त्याच्यामुळे काय होतात वडे अजिबातही तेलकट होत नाहीत आणि छान असे फुलले जातात आणि कुरकुरीतपणा येतो। आता इथं जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी मीठ घेतलं आहे। आता त्याचसोबत इथं ना जे वाटण करून घेतलं होतं मिरची आणि आल्याचं, तर हे सर्व वाटण घालून घेते। आता ह्याच्यामध्ये ना पाणी अजिबात न घालता हे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचे हाताने। छान सगळं हे पदार्थ एकजीव झाले पाहिजेत, असे व्यवस्थित हाताने दाबून असे मस्त मळून घ्यायचे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ चांगलं मळून घेणार आहे, म्हणजे साबुदाणा पण आपला थोडासा मळला जाईल आणि बटाट्यासोबत एकजीव होऊन जाईल। तर इथं बघू शकता मस्त आता इथं साबुदाण्याचं पीठ मळून झालेलं आहे। तर छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर आता हाताला थोडंसं मी तेल लावते। तेल लावलं नाही तरी चालेल, अजिबातही पीठ हाताला चिटकत नाही। तर थोडंसं तेलाचा हात घेतला आहे आणि आपल्याला जसे हवे आहेत त्या आकारामध्ये इथं साबुदाणा वडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने साबुदाणा वडे करून घेतलेत। तर करायला अतिशय सोपी रेसिपी आहे। आपण खिचडी करतो त्यापेक्षाही कमी वेळामध्ये हे साबुदाणा वडे तयार होतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत, चवीला अप्रतिम लागतात। तर बघू शकता मी अशाच पद्धतीने इथे वडे तयार करून घेते। तुम्ही सकाळी करून संध्याकाळी खाल्ले ना तर या वड्यांची चव अजिबातही बदलत नाहीत, हे असेच लागतात। तर इथे वडे करून घेतलेले आहेत। आता एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। तर तेल पण चांगलं गरम झालं आहे। गॅस अगदी मीडियम करते, बारीक नाही आणि मोठा नाही, मध्यम गॅस केला आहे आणि याच्यावरती मी आता वडे सोडून घेते तेलामध्ये। तर आता तेलामध्ये थोडेसे वडे हलकेसे तळायला लागल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटायचे आहेत। तर बघू शकता एका बाजूने चांगले तळले गेलेत। आता दुसऱ्या बाजूने मी हे वडे पलटवून घेते आणि मस्त असे तळून घेते। तर आता थोडंसं तेलामध्ये ह्या वड्यांना हलवत राहायचं, म्हणजे पलटवत राहायचं, म्हणजे दोन्ही साईडून चांगले वडे तळले जातात आणि आतपर्यंत चांगले शिजले जातात। बघू शकता इथे याला सोनेरी रंग येतोपर्यंत मी छान तळून घेणार आहे आणि मस्त इथं वडे तळायला लागले ते आणि साबुदाणा वडे इथं तयार झालेत। तर मी हे काढून घेते। तर अशा रंगावरती आल्यानंतर वडे काढायचे, म्हणजे आतपर्यंत छान असे शिजले जातात आणि वरतून मस्त कुरकुरीत होतात। तर अशाच पद्धतीने नाही बाकीचे सुद्धा वडे मी तळून घेते। तर नेहमी आपल्याला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर अगदी झटपट बनणारे हे साबुदाणा वडे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि बघू शकता अजिबातही तेलकट साबुदाणा वडा तयार झालेला नाही। इथंही आपल्या उपवासाची थाळी तयार झाली, म्हणजे आता आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त तुम्ही ही नक्की साबुदाणा वडे करून बघा। इथं मस्त हे साबुदाणा वडे घेतलेत आणि इथं छान गोड दही घेतलेलं आहे, त्याच्यासोबत मी हे वडे खाणार आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली तर करून बघा। रेसिपी व्हिडिओ जरी कुठे आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका। तर चला भेटू परत अशा छानशा साध्या आणि सोप्या उपवासाच्या आणि बाकी अशा छान चमचमीत रेसिपींमध्ये। तोपर्यंत माझा हा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि सपोर्ट करा प्लीज।